साधना मावशी आहेत ना तिथे, जरा त्यांना दे ना, कमळेशी ओळख करून देतो. थांब. साधना ताई घ्या, हे घ्या, ऋषी बोलतोय. घ्या फोन. अहो घ्या. मावशी, अहो जरा कॅमेरा समोर या ना. ही कमळी, हे बघ इकडे काय आहे. ही लवकर ये. अगं ताई, जरा या ना कॅमेरा पुढे. ते बंद झालं. अरे नेटवर्क गेलं असेल. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज, गणपती, गजश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टवदान जागृत, अष्टवदान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत, श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. कमळे, इथे जेवढा बी येळ घालवला त्यातला एक एक क्षण कसला भारी होता की नाही ग. हो ना, मला पण खूप वेगळा अनुभव मिळाला ग. आज जर मी इथे आले नसते ना, कदाचित मला हे कधीच अनुभवायला मिळालं नसतं. थँक्यू कमळी, तू ही ट्रिप अरेंज केलीस. यू नो वॉट कमळे, लाईफमध्ये मी रेस्ट सोडून कधीच कोणाला थँक्स नाही बोलणार, पण फॉर दिस यू डिझर्व अ थँक्स. थँक्यू. मित्रांनो, आज आपण इथनं जातोय. खरं इथनं आपण मोकळ्या हातानं जात नाही. महाराजांच्या आठवणी, मराठी मावळ्यांच्या शौर्य कथा, त्यांच्या आठवणी आपण सोबत घेऊन चाललो. मला असं वाटतंय आपण इथे जे काय शिकलोय, महाराजांची जी काही शिकवण आहे, ती आपण आपल्या आयुष्यात कधीतरी कशीतरी अंमलात आणूया. निदान त्याचा प्रयत्न तरी करूया. सगळी करणार ना वा? आज तुम्ही जो काही इतिहास बघितलात, त्या इतिहासाचा हात हातात घेऊन, सगळं जुनं सोबत घेऊन एक नवीन पाऊल उचला. जय भवानी, जय शिवाजी. चला. ऋषी सर, रायगडची ट्रिप कसली भारी झाली की नाही. सगळी पोरं लईच खुश होत. खरंच छान झाली स्टडी टूर. म्हणजे ज्यांनी प्रत्यक्षात रायगड बघितला नव्हता त्यांना बघायला मिळाला, आणि ज्यांनी पुस्तकात बघितलं त्यांना अनुभवायला मिळालं. ट्रू, पण हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं कबू. सर खरंच असं काही नाही. खरं मी कवा सगळ्या रायगडावरच्या गोष्टी जाऊन आजीसनी सांगतोय असं झालंय बघा. अरिश, तुला माहितीये मी पण माझ्या ग्रॅनी आजीला सगळ्या गोष्टी सांगणार आहे. अगं तू माप सांगशील ग. बरं तुझी ती कडू ग्रॅनी आजी ऐकल तर बरं. नाही म्हणजे ते असणे ऐकून घेण्यापेक्षा त्यांचंच ऐकवायला लय आवडतं की नाही, म्हणून म्हणलं. व्हेरी फनी. काय ग, माझ्या ग्रॅनी आजीवर जोक करतेस? समजतेस काय स्वतःला? आणि हा, तुम्ही कोणाला सांगणार आहे? ते खूप करणाऱ्या आजीला सांगणार आहे ना?
सांगा तिला तर फारच कळतंय. आणि तू ना माझ्या ग्रॅनी आजीवर जोक करू शकत नाही, कळलं का तुला? आणि का जाऊ दे की कशाला वाद वाढवते आज. अगं मस्करी केली तिनं. निंगे सॉरी म्हण आणि इशे सोड. सॉरी माय फूट. आधी मोठी हिची तर आता वाटच लागली बघ. ए अनिका जरा गप्प बस. सारखं छोट्या छोट्या गोष्टीत वाद घालायची गरज नाहीये. लिव्ह इट. सॉरी बाई, इथून पुढे तुझी कसली बी मस्करी करणार नाही. हा बेटर. सर तुम्ही चला आज चहा घ्या. चहा आता नाही, नको, उशीर झालाय. मी येतो नंतर कधीतरी. चल बाय. गुड नाईट. गुड नाईट निंगे. बाय रेश. चल ग. ए माझं घर आहे, आधी मी आज जाणार. आई मोठी. कमळे, कशाला घेतलीस त्या मकड्यांची बॅग? आई एक चमचा तरी घे ना. तुझी नात आता लवकरच येणार आहे. ती आल्यानंतर मग तिच्या हातनंच तुला भरवणार आहे. पण ती येण्याच्या आधी मुलाच्या हातून तरी एक चमचा. आजी आजोबा. घ्या. आजी कशा यायचं तुम्ही? अहो कवा घरी येतोय आणि तुम्हाला सगळं सांगतोय असं झालं बघा. अरे पण तुम्ही कशा काय आलात? म्हणजे मला सांगायचं ना, मी घ्यायला आलो असतो. तुम्हाला कशाला उगाच त्रास. आणि नका काळजी करू, ऋषी सरांनी आम्हाला इथवर सोडलं. आजी आम्ही एवढी मजा केली म्हणून सांगू रायगडावर. अहो महाराजांच्या गोष्टी, पोवाडा सगळं अनुभवलं बघा आम्ही. आणि आम्ही वृक्षारोपण बी केलं. अहो राजन सर, एवढं भारी वाटलं म्हणून सांगू. असं रायगडावरनं खाली बघितलं की नाही, असं मस्त गाव दिसत होतं की नाही, लईच मज्जा आली. आणि आजोबा बरं काही म्हणा, ही रायगडाची ट्रिप की नाही एकदम नाद्याबादच झाली बघ. हा एंड ऑफ द डे काय, तुम्ही दोघींनी मजा केलीत ना, मग झालं तर. आणि शिकायलाही मिळालं नाही का? तुमच्या दोघींचा चेहराच सांगतोय की तुम्ही दोघींनी एन्जॉय किती केलंय ते. आजी अहो एवढं ऊन होतं म्हणून सांगतो. काय सांगतेस तू? हे एवढं सगळं तुला करायला लावलं? हे तिने तुला गवत काढायला लावलं, झाडांना पाणी घालायला लावलं. हिम्मत कशी झाली तिची म्हणते मी. अगं ग्रॅनी आजी, सगळ्यांना ट्री लावायला लावलं. इट वॉज अ पार्ट ऑफ द ट्रेक. सगळेच करत होते म्हणजे काय तू पण करायला पाहिजे का? सगळे म्हणजे काय अनिका महाजन आहेत का? काय नाहीतर काय, माझ्या मुलीला तिथे जाऊन कामं सांगायची त्या दीड दमड्या कमळीची हिंमत झाली कशी? ओळख. आई, दिस इज टू मच. हा अति झालंय आता. एक मिनिट. अनिका, ऋषी तिथे होता? अगं मग तू त्याला का नाही बोललीस? मॉम, तू पण काही पण बोलतेस. कसं सांगणार त्याला? तो स्वतः खूप कामं करत होता तिथे.